असो जीव ईश्वर विभाग रहित, म्हणजे मायेने ज्याचा खाली जीव आणि वर ईश्वर असा विभाग केलेला नाही आहे, अशा शुद्ध ब्रह्माच्या आश्रयावर कोण असते? माया असते. अधोरेखा केलीत. आणि पुन्हा ती काय करते? शुद्ध ब्रह्माचाच विषय म्हणजे आच्छादन करते. बरोबर आहे? अधोरेखा केलीत. याच्यासाठी दृष्टांत काय? घरात अंधार घराला आच्छादित करतो. घरामध्ये अंधार असतो, बाहेर प्रकाश असतो. घरात अंधार असतो, घरात अंधार असतो आणि तो संपूर्ण घरालाच आच्छादित करतो. बरोबर आहे? त्याप्रमाणे ब्रह्माच्या आश्रयावर असणारी माया, माया कोणाच्या आश्रयावर असते? एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. माया ब्रह्माच्या आश्रयावर असणारी माया ही ब्रह्मालाच आच्छादन करून टाकते. बरोबर आहे? माया कशी आहे? हे संक्षेप शारीरिक 1, वेदांत मुक्तावली 2, अद्वैत सिद्धी हे 3. हे काय आहेत? ग्रंथ आहेत. वेदांताचे ग्रंथ आहेत हे 3. इत्यादी ग्रंथकाराचा मायेविषयी आहे ना, मायेविषयी काय आहे? स्वाश्रया, स्वविषया. स्वाश्रया म्हणजे काय? ब्रह्माच्या आश्रयावर असणारी आणि ब्रह्माचंच आच्छादन करणारी करते. स्वच्या वर काय लिहिलेलं आहे? ब्रह्म लिहिलेलं आहे का? लिहिलेलं आहे का? हां. ब्रह्माला आश्रय करणारे आणि ब्रह्माला विषय करणारी कोण आहे? माया आहे. हा पक्ष कोणाचा आहे? हा पक्ष कोणाचा आहे? संक्षेप शारीरिक, वेदांत मुक्तावली, अद्वैत सिद्धी इत्यादी ग्रंथकारांचा मायेविषयी स्वाश्रया, स्वविषया. स्वचा अर्थ ब्रह्मावर, ब्रह्माला आश्रय करणारी आणि ब्रह्माला विषय करणारी, हा पक्ष झाला. पॅराग्राफ बदलला. भामती निबंधकार म्हणजे वाचस्पती मिश्र. लिहा पूर्ण नाव. वाचस्पती मिश्र निराळ्या मताचे आहेत. त्यांचे असे म्हणणे आहे की मी अज्ञानी आहे. बरोबर आहे? ते काय म्हणतात? मी अज्ञानी आहे. असं आपणाला ज्ञान होतं की नाही? मी ब्रह्म जाणत नाही असं आपणाला होतं की नाही? या प्रतीतीमधील मी शब्दाचा अर्थ काय? मी कोण म्हणतं? ब्रह्म म्हणतं काय? मग कोण म्हणतं? जीव म्हणतं ना. मग मी म्हणणारं जे आहे जीव आहे. मी अज्ञानी आहे, ब्रह्म जाणत नाही. या प्रतीतीत मी शब्दाचा अर्थ जीव हा अज्ञानी म्हणजे अज्ञानाचा आश्रय आहे. 1. दुसरं, ब्रह्म जाणत नाही म्हणजे काय? या अनुभवाने ते अज्ञान ब्रह्मास विषय करते. बरोबर आहे? जीव हा काय? अज्ञानी आहे. म्हणजे काय? अज्ञानाचा आश्रय आहे. हा, आश्रित कोण? अज्ञान. आणि अज्ञानाचा आश्रय कोण? जीव. बरोबर आहे? अज्ञानाचा आश्रय कोण आहे? ब्रह्म नाही, जीव आहे. हे कोणाचं मत आहे? वाचस्पती मिश्राचं मत. बरं, मी ब्रह्म जाणत नाही या अनुभवाने जे अज्ञान आहे हे अज्ञान ब्रह्मास विषय करते. म्हणून अज्ञान जीवाश्रित आहे. काय काय करते? पहिला काय आहे? जीव अज्ञानी असतो. म्हणजे अज्ञान कोणावर राहतं? जीवावर राहतं. म्हणजे अज्ञानाचा आश्रय कोण असतो? जीव असतो. बरोबर आहे? एवढं झालं. वरच्या मतामध्ये काय सांगितलं? मायेचा आश्रय कोण असतं? ब्रह्म असतं. आणि मायेचा विषय कोण असतं? ते पण ब्रह्म असतं. आणि खाली काय? माया बोलत नाही. काय बोलतात? अज्ञान बोलतात.
अज्ञानाचा आश्रय कोण असतो? ब्रह्म थोडं असतं, जीव असतो. बरोबर आहे. आणि ब्रह्म जाणत नाही या अनुभवाने ते अज्ञान ब्रह्मास विषय करते. अज्ञानाचा विषय कोण? अज्ञान ब्रह्मास विषय करते, म्हणून अज्ञान जीवाश्रित आहे. काय? मी ब्रह्म जाणत नाही, तेव्हा या अनुभवाने हे अज्ञानाचा विषय कोण आहे? ब्रह्म. कोणाला जाणत नाही? मग अज्ञानाचा विषय कोण झाला? ब्रह्म झाला. अज्ञान ब्रह्मास विषय करते, म्हणून अज्ञान काय? जीवाश्रित आहे. अज्ञान कसं काय? अज्ञानाचा आश्रय कोण आहे? अज्ञानाचा आश्रय कोण आहे? जीव. मायेचा आश्रय कोण? वरच्या मतामध्ये ब्रह्म. बरोबर आहे. आणि मायेचा विषयही कोण? ब्रह्म. या ठिकाणी अज्ञानाचा जो आश्रय आहे जीव आहे. जीव हा अज्ञानी म्हणजे अज्ञानाचा आश्रय, आणि मी ब्रह्म जाणत नाही हा त्याचा अनुभव आहे ना. अनुभव म्हणजे ज्ञान आहे. मग या ज्ञानाचा कर्म विषय कोण होतो? ब्रह्म होतो, आहे ना. अज्ञान ब्रह्मास विषय करते. अज्ञान कोणाला विषय करते? मी मला जाणत नाही असं म्हणतं का? काय? मी मला जाणत नाही असं म्हणतं का? तिथे आलंय कोण? ब्रह्म आलेलं आहे. तू ब्रह्माला जाणतो की नाही? तर मी ब्रह्माला जाणत नाही. मग हे अज्ञान आहे. या अज्ञानाचा विषय कोण? ब्रह्म. बरोबर आहे. अज्ञान ब्रह्मास विषय करते, म्हणून अज्ञान जीवाश्रित आहे. अज्ञान राहतं कुठे? अज्ञानाचं घर कुठलं असं तुम्हाला विचारलं तर त्याच्याचं उत्तर काय? जीव. जीवावरच अज्ञान राहत. बरोबर आहे. आता जीव किती आहेत? बरोबर आहे ना. तेच पुढे बोलतात ते जीव अनंत आहेत. मग अज्ञानी किती झाले? अनंत मानली पाहिजेत. बरोबर आहे. आता पॅराग्राफ बदला. एक अज्ञान मानलं तर काय बिघडेल तुमचं? प्रश्न काय? तर तुमचं काय बिघडेल? एक अज्ञान मानले तर त्या एका अज्ञानाची कोणत्या तरी एका ज्ञानी पुरुषाच्या ज्ञानाने निवृत्ती झाली. हे बघा, जीव केवढे आणि त्यांच्यावर राहणारं अज्ञान किती? नाही. आता काय करतायत? एक मानलं तर काय होईल हे सांगताय. बरोबर आहे ना. एका जीवावर एक अज्ञान राहिलं तर अनंत जीव आणि अनंत अज्ञान झालं. आता त्याच्यावर प्रश्न काय घेतोय की जीव अनंत असून देत, पण त्यांच्यावर एक अज्ञान मानलं तर काय बिघडेल तुमचं? एवढं एकच अज्ञान माना ना. बरोबर आहे. तर आता दोष सांगतात. जीव अनेक आणि त्यांचं अज्ञान एक असं मानलं तर काय बिघडेल हे सांगतात. काय बिघडेल? की एका माणसाने म्हणजे बाळासाहेबांनी त्यांचं अज्ञान दूर केलं, मग सगळ्या जीवांचे अज्ञान दूर झालं पाहिजे ना. कारण अज्ञान एक आहे. काय? अज्ञान एक आहे ना. जीव अनंत असेल पण एका जागी अज्ञान दूर झालं तर मग अज्ञान अनंत थोडीच आहेत, एक आहे. हे कधी सांगते दोष? जीव अनेक आणि त्यांचं अज्ञान एक मानलं तर काय बिघडेल हे सांगतायत. एक अज्ञान मानले तर त्या एका अज्ञानाची कोणत्या तरी एका पराक्रमी पुरुषाने ज्ञानी पुरुषाच्या ज्ञानाने निवृत्ती झाली, म्हणजे बाकी सर्व जीवाचे अज्ञान आणि त्यांचे कार्य संसार आपोआपच निवृत्त होईल. बरोबर आहे. दोष काय आला?
दोष काय आला? एका माणसाने पराक्रम करून अज्ञान निवृत्त केलं की सगळ्यांचं अज्ञान निवृत्त होऊन जाईल. का? कारण तुम्ही अज्ञान एक मानलेलं आहे. बरोबर आहे ना? अज्ञान किती मानलेली आहे? एक मानलेली आहे. त्या माणसाने पराक्रम केला, त्या अज्ञानाला नष्ट करून टाकलं, तर मग सगळ्या जीवांचं अज्ञान नष्ट होऊन जाईल. तुम्ही याला दोष का मानता? असं झालं तर काय हरकत आहे? बाकी सर्व जीवांचे अज्ञान आणि त्यांचे कार्य संसार आपोआपच निवृत्त होईल. बरोबर आहे? आता दुसरं कोणी असं म्हणेल की असं झालं तर काय बिघडलं? होतेच ना. काय एकाने कोणीतरी पराक्रम केला आणि सगळ्यांचा त्रास संपला, तर तुमचं काय बिघडतंय? अनंत जीव, त्या सगळ्यांचं एक अज्ञान, ते अज्ञानाला नष्ट करण्याचा पराक्रम कोणत्या तरी महापुरुषाने, ज्ञानी पुरुषाने केला, तर सगळ्यांची कटकट गेली ना. तर तुमचं काय बिघडलंय? असा प्रश्न केला. बरोबर ना? असं झालं तर काय बिघडलं? कोणी असं म्हणेल की असं होण्यास काही हरकत नाही, है ना? ठीक आहे, असं म्हणणं योग्य आहे. काय? एका ज्ञानी पुरुषाने ज्ञान प्राप्त केलं की ज्ञान एक आहे, ते नष्ट झालं, मग सगळ्यांची कटकट आपोआप निवृत्त झाली, है ना? असं झालं तर तुम्हाला काय, तुमचं काय बिघडतंय? हो देत ना. त्याच्यावर उत्तर काय सांगतोय? हा, नाही नाही, असं कोणाला ज्ञान झालंय तर जगात दाखवा ना. त्याने ज्ञान प्राप्त केलं, ज्ञान प्राप्त करण्याचा पराक्रम केला, आणि त्या ज्ञानाने ही सगळ्यांच्या ज्ञानाची, अज्ञानाची कटकट दूर झाली. असं ज्ञान दाखवा ना. असं कोणाला ज्ञान झालेलं आहे ते दाखवून द्या. असं होत नाही ना. होतं का व्यवहारात असं की आता मी जेवलो तर तुमच्या सगळ्यांची पोटं भरली का? नाही भरली, भरत नाही. असं होत नाही ना. तर मी पराक्रम केला, तो पराक्रम माझा आहे ना, तर माझं ज्ञान नष्ट झालं, पण सगळ्यांचं ज्ञान कशाला नष्ट होईल? नाही नष्ट होणार. पण तुम्ही म्हणता सगळ्यांचं ज्ञान एक आहे ना, मग तुम्ही पराक्रम केला तर सगळ्यांचं ज्ञान नष्ट झालं पाहिजे. पण असं शक्य होत नाही ना. बरोबर आहे? असे होण्यास काही हरकत नाही, पण तसे ज्ञानच आजपर्यंत कोणाच झाले नाही, तर पुढे कोणाच होणार नाही. आजपर्यंत कोणाच झालं नाही, पुढेही कोणाला होणार नाही. हेच त्याचे उत्तर. बरोबर आहे? एक पहिलं काय, याला उत्तर काय दिलं? असं ज्ञान कोणाला होत नाही, होणारही नाही. एक लिहिलं कवर काय? असं ज्ञान कोणाला होणार नाही, झालं नाही, होणार नाही. एक. दुसरं काय दिलंय की असं जर ज्ञान झालं तर ब्रह्मज्ञानाकरता सांगितलेली श्रवणादी साधने व्यर्थ होतील. दुसरा दोष वर लिहा, आवळा करून काय, त्याच्यामध्ये 2 नंबर लिहा. शिवाय ब्रह्मज्ञानाकरता सांगितलेली श्रवणादी साधने व्यर्थ होतील. बरोबर आहे? याकरता अनुभव काय? मी अज्ञानी आहे आणि मी ब्रह्म जाणत नाही. या अनुभवानुसार अनंत जीवाश्रित, अनंत अज्ञाने आणि अज्ञानाने कल्पित अनंत ईश्वर आणि अनंत ब्रह्मांडे मानणे भाग आहे. अधोरेखा करा सगळं. काय काय? मी अज्ञानी आहे, मी ब्रह्म जाणत नाही. या अनुभवानुसार अनंत जीवाश्रित किती आहेत? 2. अज्ञानाने कल्पित अनंत ईश्वर 3 आणि अनंत ब्रह्मांड 4 मानणं भाग आहे. हे तिसरं आहे.
ही काय झालं? म्हणून काय मानणं आहे? मी अज्ञानी आणि ब्रह्म जाणत नाही या अनुभवानुसार अज्ञानी किती आहेत? अनंत जीवावर आश्रित आहेत. दुसरं काय? अज्ञानी काय आहेत? अनंत अज्ञानी आहेत. आणि अज्ञानाने कल्पित ईश्वर देखील अनंत आहे. आणि ईश्वर असल्यामुळे त्याचं ब्रह्मांड देखील अनंत आहेत. बरोबर आहे? आता पुढे मग काय? हे कोण सांगतायत? वाचस्पती. बरोबर आहे? ज्या ज्ञान होत नाही त्यालाच बंद राहतो ना. दंड आहे ना. तू ज्ञान केलं नाही तर तुला दंड आहे, बंधन राहणार. अधोरेखा करा. ज्या ज्ञान होत नाही त्याच बंद राहतो. हे वाचस्पती मिश्राचं मत आहे. बरोबर आहे? कुठूनचे कुठून? वाचस्पती मिश्राचं मत कुठपासून सुरुवात झालं? म्हणून अज्ञान जीवाश्रित आहे. ते जीव अनंत आहेत म्हणून अज्ञाने अनंत मानली पाहिजेत. एक अज्ञान मानले तर त्या दोष दाखवला तर त्या एका अज्ञानाची कोणत्या तरी एका ज्ञानी पुरुषाच्या ज्ञानाने निवृत्ती झाली म्हणजे बाकी सर्व जीवाचे अज्ञान आणि त्याचे कार्य संसार आपोआप निवृत्त होईल. बरोबर आहे? हा दोष येतो. कोणी असे म्हणेल की असे होण्यास काही हरकत नाही है ना, तर त्याला वाचस्पती मिश्र काय म्हणतात? पण असे ज्ञान आजपर्यंत कोणाच झाले नाही, पुढे कोणी होणार नाही. हा दुसरा दोष दिला कोणी? वाचस्पती मिश्राने दुसऱ्या लोकांना. हे त्याचे उत्तर. तिसरं काय सांगितलं? ब्रह्मज्ञानाकरता सांगितलेली श्रवणादी साधने व्यर्थ होते. 3 दोष सांगितले. मग निर्णय काय करता? याकरता काय मानलं पाहिजे? मी अज्ञानी आहे, मी ब्रह्म जाणत नाही या अनुभवानुसार अनंत जीवावर आश्रित अनंत अज्ञानी आहेत. एक अनंत जीव, अनंत अज्ञानाने कल्पित अनंत ईश्वर आणि अनंत ब्रह्मांडे मानणे भाग आहे. हे कोणाचं मत? ज्या जीवास ज्ञान होते त्याचे अज्ञान, ईश्वर आणि ब्रह्मांड ही सारी निवृत्ती होतात. अधोरेखा करा. काय करतात? ज्या जीवास ज्ञान होते त्याचे अज्ञान, त्याचा ईश्वर आणि त्याचं ब्रह्मांड ही सगळी निवृत्त होतात. आणि ज्या ज्ञान होत नाही त्यास बंध राहतो. बरोबर आहे? पॅराग्राफ बदला. आता सिद्धांत सांगतात. पण हे वाचस्पती मिश्राचं मत समजलं का नाही समजलं? काय? मी अज्ञानी आहे आणि मी ब्रह्म जाणत नाही हा अनुभव, या अनुभवानुसार जीव अनंत आहेत. त्याच्यावर आश्रित असलेली अज्ञान, या अज्ञानाचे कल्पित ईश्वर आणि या त्यांची ब्रह्मांडे किती आहे? ज्या जीवास ज्ञान होते त्याचं काय होतं? ईश्वर आणि ब्रह्मांड निवृत्त होतात. आणि ज्यास ज्ञान होत नाही त्यास काय राहतं? एवढं महत्वाचं रेख उभी रेषा काढून घ्या. वाचस्पती मत असं द्या. काय? मी अज्ञानी आणि ब्रह्म जाणत नाही या अनुभवानुसार अनंत जीवाश्रित अनंत अज्ञाने, अनंत जीव, अनंत अज्ञानाने कल्पित अनंत ईश्वर, अनंत ब्रह्मांड मानणे भाग आहे. ज्या जीवास ज्ञान होते त्याचे अज्ञान नष्ट होते. बाकीचे अज्ञान नष्ट होत नाही. त्याचा ईश्वर नष्ट होतो. बाकीच्याचे ईश्वर नष्ट होत नाही. आणि त्याचंच ब्रह्मांड निवृत्त होतं. इतरांचे ब्रह्मांड निवृत्त होत नाहीत. ज्या ज्ञान होत नाही त्यास बंध राहतो. बरोबर आहे? इथे पॅराग्राफ बदला. झालं का? पण हे वाचस्पती मिश्राचे मत बरोबर नाही.
हा काय केला, निर्णय सांगितला. वाचस्पती मिश्राचं मत आम्हाला आवडत नाही, बरोबर वाटत नाही. कारण सांगितलं पाहिजे. काय सांगितलं पाहिजे? का बाबा? तर सांगतात कारण जीवाच्या अज्ञानाने ईश्वर कल्पित म्हणणे. बरोबर आहे काय? ईश्वर कल्पित म्हणणे आणि ईश्वराला अनंत मानून जीव जीवातील सृष्टीचा भेद मानणे हे काय? श्रुतीच्या विरुद्ध आहे. अधोरेखा करा, एवढं मत करा. काय? जीवाच्या अज्ञानाने ईश्वर कल्पित म्हणणे आणि ईश्वर अनंत मानून जीव जीवातील सृष्टीचा भेद मानणे हे श्रुती विरुद्ध आहे. काय काय म्हटलेलं आहे? ईश्वर कल्पित म्हणणे आणि ईश्वर अनंत मानून जीव जीवातील सृष्टीचा भेद मानणे, या तीन गोष्टी काय? विरुद्ध आहेत. बरोबर आहे? नव्हे कदाचित निबंधकारांनी ईश्वर आणि सृष्टी एकच मानून फक्त अनंत जीवाश्रित अनंत अज्ञाने मानली तरीही ती बरोबर नाही. निबंधकारांनी म्हटलं, वाचस्पती मिश्र वरल्या. काय निबंधकारांनी म्हटलं? भामती निबंध. हा वाचस्पती मिश्रांचा पुस्तक आहे, ते ग्रंथ आहे. कदाचित म्हटलं तसं मानलेलं नाही, पण त्यांनी मानलं असतं. ईश्वर म्हणजेच सृष्टी आणि सृष्टी म्हणजे ईश्वर एकच मानून फक्त काय मानलं? अनंत जीव आश्रित, जीव अनंत आहेत, ईश्वर एक आहे. सृष्टी आणि ईश्वर एक आहे, जीव अनंत आहे, जीवाश्रित अज्ञाने अनंत आहे. बरोबर आहे ना? दुसरा पर्याय सांगितला. काय सांगितला? कोष्टकामध्ये लिहा, ईश्वर आणि सृष्टी एक आहे. नंतर जीव अनंत आहेत आणि अनंत जीवावर आश्रित अज्ञाने अनंत आहेत. एवढे जरी मानलं ते पण बरोबर आम्ही मानायला तयार नाही. बरोबर आहे? तरीही ते बरोबर नाही. कारण सांगावं लागेल, नुसते सांगून थोडंच बोलते. कारण सांगा. कारण अनंत अज्ञानाची ईश्वर आणि सृष्टी ही अनंत मानलीच पाहिजे ना. काय? अनंत अज्ञानाची आहे ना, ईश्वर आणि सृष्टी हे दोन्ही अनंत मानली पाहिजेत. अज्ञान किती आहेत? अनंत मानलं आहे ना. तर अनंत अज्ञानाची ईश्वर आणि सृष्टी हे दोघेही अनंत मानलेच पाहिजेत. अधोरेखा करा, हा दोष आला. याच करता वाचस्पतींनी ईश्वर व सृष्टी अनंत मानली आहेत. बरोबर आहे? अधोरेखा याकरता काय मानलं पाहिजे? ईश्वर आणि सृष्टी अनंत मानली आहेत. एक अज्ञान मानणारास एकाच ज्ञान झाले असता. एक अज्ञान मानणारा कोण आहे? तत्वज्ञानी, ज्ञानी, वेदांती. पॅराग्राफ बदला. एक अज्ञान मानणारास एकाच ज्ञान झाले असता त्या ज्ञानाने साधना वाचून सर्वास मोक्ष होईल. बरोबर आहे? व ज्ञान साधने निष्फळ होतील असा दोष दिला होता. काय दोष दिला होता? अज्ञान किती? सगळ्यांचं, सगळ्या जीवाचं अज्ञान किती? एक. व मग एकाच ज्ञान झालं. त्या ज्ञानाने
साधन न करताही, भक्ती न करताय, ज्ञान न करताय, श्रवण मनन निधी ध्यान ध्यासन न करताय, सगळ्यांचं काय होऊन जाईल? सगळ्यांचा मोक्ष होऊन जाईल, अज्ञान नष्ट होऊन जाईल. कारण ज्ञान किती आहे. आणि एका माणसाने काय केला, असा पराक्रम केला की ते अज्ञान नष्ट केलं. मग आता सगळ्या जीवावर अज्ञान राहिलंच नाही ना. मग सगळ्यांना एकाने पराक्रम केला, सगळ्यांचं काम भागून गेलं, असं होऊन जाईल. असं झालं तर मग ज्ञानाची साधनं निष्फळ होतील ना. ज्ञानाचे साधनं करण्याचं काय, श्रवण मनन निधी ध्यासन कोण करेल? अवतारच जर काही कार्य करणार असेल तर आपल्याला काय करायचं आहे का? काय ना, आहे ना. प्रतिज्ञा कोणी केलेली आहे? मोदीने. किती? 400 पार. मग करतील 400 पार, आमचं काय काम आहे? समजलं का तुम्हाला? काय अवताराने ही गोष्ट होती की आपला पराक्रम संपून जातो, आपल्याला काही पराक्रम करण्याची जरूरत नाही ना. मोदी प्रतिज्ञा कोणी केली? मोदीने. मग 400 लोक निवडून आणण्याचं काम जबाबदारी कोणाची? आपली नाही. आपण आपल्या घरात बसू, यात्रा करू, काय हा यात्रा करू, का तीर्थयात्रेला जाऊ, सिनेमामध्ये जाऊ, किंवा मौज मजा करू. मग काय होतं ते समजलं ना? किती? 240. बरोबर आहे ना. मग एका माणसाच्या पराक्रमाने जर एक ज्ञान नष्ट होत असेल तर दुसऱ्यांना साधनं करण्याची, श्रवण मनन निधिध्यासन वैराग्य, किती श्रम दम तप सगळं सांगितलेलं आहे ना. हे काही करण्याची गरज होणार नाही. एक अज्ञान मानणाऱ्यास एकाच ज्ञान झाले असता त्या ज्ञानाने साधना वाचून सर्वांस मोक्ष होईल व ज्ञान साधने निष्पन्न होतील असा दोष दिला होता. पण अनंत अज्ञाने मानली ना. एक ज्ञान मानलं नाही, अनंत अज्ञान मानलं. कोणाचा? वाचस्पती मिश्राच्या मताप्रमाणे. तशाच प्रकारचा दोष वाचस्पतीच्या मतावर पण येतो. का? कारण अनंत अज्ञानवान जीवापैकी एका जीवा ज्ञान झाले. काय? अनंत अज्ञानवाल्या जीवापैकी एका जीवा ज्ञान झाले तरी त्यास मोक्ष होणार नाही. काय? ज्ञान किती आता मानले? अनंत. कोणाच्या मताप्रमाणे? वाचस्पती मिश्र. जीव किती? अनंत. कोणाच्या मताप्रमाणे? वाचस्पती. त्या अनंत जीवापैकी एका माणसाला काय झालं? ज्ञान झालं आणि त्याने अज्ञान दूर केलं तर त्याला मोक्ष मिळणार नाही. कसं बाबा? त्याने तर पराक्रम केला, त्याला मोक्ष मिळाला पाहिजे. बघूया. तरी त्यास मोक्ष होणार नाही. का? कारण बाकींच्या जीवांच्या अज्ञानाचे आवरण ब्रह्मावर असणारच. काय? बाकीच्या जीवाच्या अज्ञानाचे आवरण ब्रह्मावर असणारच ना. आवरण कोणावर आहे? ब्रह्मावर आहे. काय? आवरण कोणावर आहे? ब्रह्मावर आहे. म्हणजे अनंत जीवाची आवरणं ब्रह्मावर ढाकलेली आहेत. एका माणसाने त्या आवरणाला थोडंसं बाजूला केलं म्हणून ब्रह्माचं आवरण नष्ट होईल का? नाही होणार ना. मग याचा मोक्ष कसा होईल असा प्रश्न. याने किलकिलं, थोडंसं हलवलं, एवढंच होईल. कारण अज्ञान किती आहे? जीव किती आहे? अनंत. ब्रह्म किती आहे? एक. एक आणि त्याच्यावर आवरण आहे. सगळ्या जीवनाने काय केलेलं आहे? आपली आपली ठिगळे लावलेली आहेत, आहे ना. याने थोडंसं बाजूला केलं तर ब्रह्मावरचं आवरण कसं काय नष्ट होणार?
बाकीच्या जीवाच्या अज्ञानाचे आवरण ब्रह्मावर असणारच. सर्वांना ज्ञान होईल त्यावेळीच एकदम सर्व मुक्त होणार. बघा लक्षात येते का? ब्रह्म अवाढव्य अजस्त्र आहे, बरं आहे ना. सगळ्या जीवांनी काय केलेलं आहे? आपल्या अज्ञानाने ठिगळे लावलेली आहेत, सगळी ठिगळ आहे ना. आता तिथले एका जीवाने काय केलं? एक ठिगळ थोडंसं काय केलं, सोडलं, म्हणून तो मुक्त कसा काय होणार आहे? नाही होणार. मग सगळ्या जीवांनी प्रयत्न करून सगळी ठिगळं काढून फेकून दिली पाहिजेत. जशी रस्त्यावर गोंडपाटे टाकलेली असतात की नाही, ती सगळी काढावी लागते ना, तरच वाहतूक सुरू होते की नाही होते. बरोबर आहे ना. तशा तऱ्हेने सगळ्या जीवांनी सगळ्या ठिगळं अज्ञानाची बाहेर काढली तरच ब्रह्म उघड होईल. आणि मग सगळे एकाच वेळेला मुक्त होतील. एक मुक्त आणि बाकीचे अमुक्त असं होणार नाही. झालं. एक एक गोष्टी समजून घ्या. आता हे झालं ना, बाकीच्या जीवाचे अज्ञानाचे आवरण ब्रह्मावर असणारच. सर्वांना ज्ञान होईल त्याच वेळी एकदम सर्व मुक्त होणार. मग एकट्याला ज्ञान होऊन उपयोग काय आहे सांगा बरं? एकट्याला ज्ञान होऊन सुद्धा कोणी मुक्त होणार नाही. बरोबर आहे. कारण ज्ञानाची ठिगळे आहेत आणि त्यात सगळ्या ठिगळ्यांनी ब्रह्म आच्छादित आहे. एक ठिगळ बाजूला केल्यामुळे ब्रह्म मुक्त होत नाही. बरोबर आहे. सगळे ठिगळे बाजूला झाली तर मग सगळे एका काळामध्ये मुक्त होऊन जातील. म्हणून हा दोष वाचस्पती मिश्रावर देखील हा दोष आहे. काय? एकाने थोडंसं ठिगळ अज्ञानाचा बाजूला केलं तरी काय होणार आहे? तोही मुक्त होणार नाही आणि सगळेही मुक्त होणार नाही. मुक्त तेव्हा तोही मुक्त आणि सगळे मुक्त केव्हा होतील? सगळी ठिगळं बाजूला काढतील त्यावेळा. मग एकट्या ज्ञान होऊन उपयोगही नाही. म्हणून ज्ञान साधने व्यर्थ होणार. पॅराग्राफ बदला आता. हे काय दोष दिलेला आहे. वाचस्पती मिश्रामध्ये सुद्धा काय होणार आहे? कोणीही मुक्त होऊ शकत नाही. कारण जीव अनंत आहेत, त्यांची अज्ञानाची ठिगळं अनंत आहेत आणि त्या सगळ्या अनंत ठिगळांनी ब्रह्म आच्छादित आहे. एका जीवाने थोडंसं किलकिलीत केलं तरी तो काय मुक्त होणार नाही. ब्रह्माचं आच्छादन तेव्हाच संपेल जेव्हा सगळ्यांनी एका वेळेला प्रयत्न करून सगळी ठिगळे बाजूला काढून टाकली अज्ञानाचे. त्याच वेळेला सगळेचे सगळे एकदम मुक्त होतील. एका जीवाची मुक्तता होणार नाही. हा दोष आला. कोणाच्या? वाचस्पती मिश्राच्या मतावर दोष आला. आता बघा, म्हणून ज्ञान साधने व्यर्थ होणार. याकरता स्वाश्रया स्वविषया असे पहिल्या रीतीने एकच अज्ञान मानणे चांगले. बरोबर आहे. काय केलंय? स्वाश्रय म्हटलं ब्रह्मावर आश्रित असणार आणि ब्रह्मालाच विषय करणार असं एकच अज्ञान मानणं योग्य आहे. याकरता स्वाश्रया स्वविषया असे पहिल्या रीतीने एकच अज्ञान मानणे चांगले. हे मत कोणाचं आहे? संक्षेप नाही, संक्षेप शारीरक वेदांत मुक्तावली अद्वैत सिद्धी या लोकांचं हे मत आहे. पहिलं मत आहे. वाचस्पती मिश्राचं हे मत नाही. बरोबर आहे. याकरता स्वाश्रया स्वविषया असे पहिल्या रीतीने एकच अज्ञान मानणे चांगले. ते एक अज्ञान कोणावर आश्रित नाही? जीवावरही आश्रित नाही. समजलं की नाही? बरोबर आहे. ते अज्ञान
ईश्वरावर आश्रित होईल तर ते एक होईल, जीवावर होईल तर अनंत होईल, अनंत जीव आहे म्हणून. म्हणून त्याला काय मानलेलं, ते अज्ञान जीवावरही येत नाही आणि ईश्वरावरही येत नाही. पहिलं मत लिहिलं का? असं का बाबा म्हणताय? असं का म्हणतात? काय? अज्ञान जीवावरही आश्रित नाही आणि ईश्वरावरही आश्रित नाही, असं का म्हणतात? अरे जीव आणि ईश्वराची आई कोण? माया म्हणजे अज्ञान ना. बरोबर आहे ना? काय जीव आणि ईश्वर हे काय आहे? कार्य आहे, मायेचं कार्य आहे. बरोबर आहे ना? तर मायेचं कार्य कोण? ईश्वर आणि जीव. बरोबर आहे ना? मग त्याच्यावर माया राहील का? खाली कोण? आई म्हणजे कोण? माया. वर कोण? जीव आणि ईश्वर. आता त्याच्यावर माया राहील का? नाही ना. बरोबर आहे ना? मायेचा आश्रय कोण याचा विचार होतोय, लक्षात घ्या. बरोबर आहे? मायेचा आश्रय कोण? अज्ञानाचा आश्रय कोण याचा विचार होतोय. त्याला पर्याय कोण आले? एक ब्रह्म, आणि दुसरं काय आलंय? जीव है ना. जीव आणि ईश्वर है ना. जीव तुम्ही अज्ञानाचा आश्रय का मानतात? मी अज्ञानी आहे, मी ब्रह्म जाणत नाही असं म्हणतो ना. मग अज्ञान कोणावर आलं? जीवावर आलं. बरोबर आहे ना? अज्ञानाचा आश्रय कोण झाला? जीव झाला. तर दोन पर्याय कोण? मायेचा आश्रय कोण? पण अनुभव काय येतो? मी अज्ञानी आहे म्हणजे माझ्यावर अज्ञान आहे आणि मी ब्रह्म जाणत नाही, हेच अनुभव येतोय ना त्याला. मग हा कोणाला अनुभव येतो? जीवाला येतो, है ना. तर मग मायेचा आश्रय कोण झाला? जीव झाला. बरोबर आहे. आणि मायेचा विषयही कोण झाला? जीव झाला. किंवा विषय माया झाली. जीवाचा विषय ब्रह्म झाला, अज्ञानाचा विषय ब्रह्म झाला. बरोबर आहे. पण त्या अज्ञानाचा विषय कोण झाला? जीव झाला. पण जीव अज्ञानावर आधारित राहिलेला कोण आहे? जीव आणि ईश्वर आहे. तो जीव आणि ईश्वर अज्ञानाचा आश्रय बनवू शकत नाही. विषय समजून घ्या. मायेचा आश्रय कोण आहे याचा निर्णय करायचा आहे. पण संशय काय होतोय? तुम्ही म्हणता शास्त्र सांगते की मायेचा आश्रय कोण, असे मानणारे कोण? हे वेदांती, संक्षेप शारीरक वेदांत मुक्त आली. बरोबर आहे. पण आपल्याला अनुभव काय येतो? मी अज्ञानी आहे म्हणजे अज्ञान माझ्यावर आहे. मी ब्रह्माला जाणत नाही, ब्रह्मविषयक अज्ञान माझ्यावर आहे, हाच अनुभव होतो ना. जीवच काय होतोय? अज्ञानाचा आश्रय होतो ना. तर त्याचा निर्णय करतायत की जीव हा अज्ञानाचा आश्रय कसा होऊ शकतो. कारण जीव घ्या नाही तर ईश्वर घ्या, हे कोणाचं कार्य आहे? म्हणजे कोणाचं? अज्ञानाचं कार्य. बरोबर आहे. तर जे अज्ञानाचं कार्य आहे तो अज्ञानाचा आश्रय कसा होईल? नाही होणार. बरोबर आहे ना. काय होत आहे? ज्याचं अज्ञानाचा कार्य जे आहेत कोण? ईश्वर आणि जीव. तो जीव आणि ईश्वर अज्ञानाचा आश्रय कसे बनतील? अज्ञानाचं कारण कसे बनतील? नाही बनणार.
बरोबर आहे. मग निर्णय का होतो? मायेचा आश्रय ब्रह्म, स्वाश्रया स्वाविषया माया. ब्रह्माला विषय करणारी कोण असते? माया असते. ब्रह्माला आश्रय करणारी कोण असते? माया असते. पहिलंच मत कोणाचं? संक्षेप शारीरक, वेदांत मुक्तालवी, अद्वैत सिद्धी यांचंच मत काय झालं? सिद्ध झालं. दुसरं मताचं वाचस्पती मिश्रांचं मत बरोबर नाही. बरोबर आहे. आता बघा, जीवेश्वर अज्ञानाची कार्य आहेत. जगताच्या प्रतीतीची व्यवस्था लागण्याकरता हे बघा, जगताचा तर अनुभव येतो की नाही? येतो ना. मग हा जगताचा अनुभव होतो, तर मग त्याचं कारण कोण आहे ना? मग त्याचा व्यवस्था, जगताच्या उत्पत्तीची व्यवस्था लावण्याकरता अज्ञान मानणं आवश्यक आहे. कोणाची कल्पना करावी लागेल? हे जीव कसं, हे संसार कसा झाला? जो संसार आपणाला दुःख होतो आहे, बघा भाऊ, जे दुःख आहे ना, ते दुःख जर तुम्हाला झालं शारीरिक, मानसिक, कायिक, वाचिक, तर त्याचं निदान करावं लागतं ना. ते निदान करण्यासाठी कोणाकडे जातो? डॉक्टराकडे जातो. तर ते निदान झाल्यानंतर बरोबर त्याच्यासाठी काय केलं? उपायाची व्यवस्था होते की नाही? आणि ही उपायाची व्यवस्था झाल्यानंतर आपण काय निरोगी होतो. बरोबर आहे. तर तुम्हाला समजलं, अस्वस्थता, निदान, उपाय, स्वास्थ्य, ही गोष्ट समजलं का? काय रोग झाला तर त्याचं कारण काय हे समजावं लागतं. ते समजलं तर मग उपाय करणं शक्य आहे. आणि उपाय केल्यानंतर तुम्ही काय होतं? त्या निरोगी होता, रोगातून मुक्त होतात. ही एक, याला काय चतुर्व्यूह म्हणतात. चतुर्व्यूह म्हणजे काय? अस्वस्थ्य, निदान, उपाय, स्वास्थ्य. बरोबर आहे. तशा तऱ्हेने हा संसार तुम्हाला दिसत आहे आणि या संसारापासून तुम्हाला दुःख होत आहे, त्रास होतो आहे. आता माझा जो वेळ गेला ना, तो मग उशीर जो झाला ना, उशीर जो झाला ना, किती 15 मिनटं का 20 मिनटं उशीर झाला, त्याचं तेच त्यानं शक्ती देण्यासाठीच माझा वेळ गेला. त्याच्यामध्ये अति दुःखी होऊन माणसं आलेली होती. 2 वर्षापूर्वी लग्न झालं आणि अचानक काय, काही तिचा दोष नसताना त्याने, नवऱ्याने काय केलं? आत्महत्या केली. आता ही काय करणार? रडत बसतंय, त्याला आठवणी येत आहेत, मन हळवं झालेलं आहे. शिकते आहे, मी जाणार नाही, बाहेर कुठेच जाणार नाही, मला नोकरी विक्री लागेल त्यावेळेला मी जाईन. अभ्यास करते ते, BSc ॲग्री आहे मुलगी ती. बरोबर. आता ती काय करणार? त्याला आपण काय करू शकतो? बुवाबाजी तर काय करू शकत नाही. विभूती द्या, हे द्या, झाडफूक करा, असल्या तर गोष्टी काय करू शकत नाही ना. आपण तिथे मनाची शक्ती वाढवली. तुम्ही मनाची शक्ती वाढवलीस तरच तुझं काहीतरी पुढे चांगलं होऊन जाईल. मग हळवं रडत राहिलीस तर न अभ्यासही होणार नाही, पुढचंही काही होणार नाही. तुझं सगळं चांगलं होऊन जाईल, मुलीही तुझे चांगले होऊन जाईल, सगळं करेल. कंबर कस आणि आता काय हिंमतीनं धर. एवढंच सांगणं, त्याच्यासाठी मला खूप वेळ गेला तिथे. तर सांगण्याची गोष्ट काय, संसार हा आपल्याला दुःख देतोय ना, त्रास देतोय ना, मग त्याचं मूळ काय हे समजलं पाहिजे. मग ते मूळ काय, मग त्याला निवृत्त करण्यासाठी आपण काय करू शकतो? उपाय करू शकतो. मग आपल्याला काय म्हणतं? दुःख आपली निवृत्त होऊन जाईल. बरोबर आहे. हा चतुर्व्यूह मी तुम्हाला सांगितला, जो वैद्यक शास्त्रामध्ये उपयोग केला जातो. चला, हे लिहिलं, अधोरेखा केलीत का? जगताच्या प्रतीतीची व्यवस्था लागण्याकरता अज्ञानाची कल्पना करणे अवश्य आहे. 2 रेखा करा. अज्ञानाची कल्पना का केलेली आहे?
जगताच्या प्रतीतीची व्यवस्था लावण्यासाठी. बरोबर आहे काय? त्या जोडप्याला 2 पुस्तकं देऊन द्या ना. का हो? त्यानं आणि त्यानं 2 पुस्तकं द्या ना. येतील ना. आपणाला काय, पुस्तकं त्यांच्या घरात जाऊन पडली म्हणजे ते करतील. चला झालं, पुढे बघा. तर अज्ञान जगताची व्यवस्था लावण्यासाठी काय करावं लागतं? मग अज्ञान काय पदार्थ आहे? कल्पना आहे ना. काय झालं? अज्ञान काय? का? संसाराची प्रतीती होती, त्याची व्यवस्था लागण्यासाठी आपणाला मध्ये एक पदार्थ अज्ञान ही कल्पना करावी लागली. बरोबर आहे. तर अज्ञान ही कल्पितच आहे ना. बरोबर आहे. पण बघा, कल्पना जर करायची असेल ना तर जाग्यावर काहीतरी पदार्थ पाहिजे. जाग्यावर पदार्थ नसेल कल्पना करू शकत नाही. बरं, ते बघ सांगा, दोरी नसेल आणि अंधार असेल तर तुम्हाला सर्प दिसेल का नाही दिसेल? बरोबर आहे ना. सर्प भासण्यासाठी तिथे दोरी, रबर, पाण्याची धार काहीतरी असावं लागतं. म्हणजे अज्ञानाला आश्रय असावा लागतो ना. कल्पित पदार्थाला आश्रय असावा लागतो. बरोबर आहे. इथपर्यंत आलो. कल्पित पदार्थात आश्रय अवश्य असावा लागतो. अधोरेखा करा. अज्ञान कल्पित आहे. एक एक पायरीवर चढत चढत पुढे जायचं. अज्ञान काय आहे? कल्पित आहे. मग कल्पित पदार्थ आहे, त्याला काहीतरी आश्रय असावा लागतो. म्हणून त्यात आश्रय असलाच पाहिजे. प्रथम ब्रह्माश्रित अज्ञान मानले तरच त्याचे कार्य जीव ईश्वरादी होतील. काय केलंय? आता प्रश्नाचा निकाल लागला की नाही? हे अज्ञान कोणावर असतं? जीवावर, ईश्वरावर की ब्रह्मावर? तर निर्णय करतायत. काय करतायत? म्हणून त्या अज्ञानाला आश्रय असलाच पाहिजे. प्रथम ब्रह्माश्रित अज्ञान मानले. अज्ञानाला काय मानलं? अज्ञानाचा आश्रय कोण मानला? ब्रह्म मानला. तरच कोणाचं? त्याचे म्हणजे अज्ञानाचे कार्य कोण? जीव, ईश्वर होतील. बरोबर आहे. प्रथम काय मानलं पाहिजे? अज्ञानाला काय मानलं पाहिजे? ब्रह्मा. अज्ञानाचा आश्रय ब्रह्म आहे असं मानलं पाहिजे तुम्हाला. तरच अज्ञानाचे कार्य कोण? जीव आणि ईश्वर बनतील. है ना. हे बघा, मुळात कोण आहे? ब्रह्म. ह्याच्यावर आश्रित कोण? माया, अज्ञान. मग त्याच्यावर त्याचे कार्य उत्पन्न होऊ शकतं. याला जर आश्रयच नसेल, कोणाला? ब्रह्माला, अज्ञानाला आश्रयच नसेल तर जीव आणि ईश्वर ही कार्य कशी उत्पन्न होतील? म्हणून अज्ञानाचा आश्रय मानणं भाग आहे. तो अज्ञानाचा आश्रय जीव आणि ईश्वर होऊ शकत नाही. बरोबर आहे. इथे वकिलाचा तर्कच आहे. बरं का. तो अज्ञानाचा आश्रय जीव आणि ईश्वर होऊ शकत नाही. मग त्याचा आश्रय कोणाला तरी मानावा लागेल. कारण अज्ञान आश्रयाशिवाय राहू शकत नाही. म्हणून अज्ञानाचा आश्रय मानलाच पाहिजे. त्या अज्ञानाचा आश्रय जीव आणि ईश्वर होऊ शकत नाही. मग राहिलं कोण? ब्रह्म. मग अज्ञानाचा आश्रय कोण? ब्रह्म. असं मानलं तर त्या अज्ञानाचे कार्य जीव आणि ईश्वर होऊ शकतात. बरोबर आहे. आता हे त्रांगड लक्षात आलं. ब्रह्म, नंतर कोण? माया किंवा अज्ञान, त्याच्यावर जीव आणि ईश्वर आणि संसार. बरोबर आहे. पुढे चला. आता पुढे थोडंसं राहिलंय म्हणजे हे प्रकरण संपेल. म्हणून निर्णय काय केला? हा निर्णय केला, जी काय गोष्ट बाकीच्या गोष्टी विसरून गेल्या तरी चालतील, पण लक्षात काय ठेवलं पाहिजे?
शुद्ध ब्रह्म आश्रित अज्ञान असून एक, ते कसं आहे, अनादि आहे. बरोबर आहे. अज्ञानाविषयी निर्णय काय केला, कोणाविषयी निर्णय केला, अज्ञानाचा आश्रय कोण, ब्रह्म. आणि ते कसं आहे, अनादि आहे. एवढे निर्णय केला. अज्ञान म्हणजे माया, ही कशी आहे, ब्रह्माश्रित आहे आणि काय आहे, अनादि आहे. ही इथपर्यंत निर्णय झाला. अधोरेखा करा. आता बघा, रज्जूच्या अज्ञानाने सर्पभान होते, है ना. रज्जूच्या अज्ञानाने सर्पभान होते. हे अज्ञान रज्जूच्या ठिकाणी कधीपासून आहे याचा विचार करू लागलो तर रज्जूच्या उत्पत्तीपासून रज्जूच्या ठिकाणी अज्ञान आहे. बरोबर आहे ना. रज्जूवर अज्ञान, रज्जूला अज्ञानाने धरून ठेवलेलं आहे. कधीपासून धरून ठेवेल, रज्जू ज्या वेळेला तयार झाला त्यावेळेलापासून अज्ञान घेरेल ना. बरोबर आहे ना. उत्पत्तीपासूनच काय करेल, अज्ञान घेरून असतं. बरोबर आहे. पुढे चला. अज्ञान रज्जूच्या ठिकाणी कधीपासून आहे याचा विचार करू लागलो तर रज्जूच्या उत्पत्तीपासून रज्जूच्या ठिकाणी अज्ञान आहे असे म्हणावे लागेल. त्याचप्रमाणे आता हे उदाहरण झालं ना, ब्रह्मावर अज्ञान आहे, तुम्ही निर्णय केलाय ना, मग ब्रह्मावर अज्ञान आहे हे कधीपासून आहे, ब्रह्माच्या उत्पत्तीपासून असंच म्हणावं लागेल ना. रज्जूवर जे अज्ञान आहे ते कधीपासून, रज्जूच्या उत्पत्तीपासून. मग ब्रह्मावर जे अज्ञान आहे ते कधीपासून, मग ब्रह्माची उत्पत्ती कधी सांगा. मग अज्ञान कसं झालं, वकिलाचा तर्क झाला की नाही. बरोबर आहे. हे समजून असं घ्यायचं. हे तुम्हाला आता का समजतंय, हे तुम्हाला आता का समजतंय. नाही, तुम्ही तुमच्यासाठी आपुली आपण करा सोडवण. याच्यामुळे तुम्ही काय केले, तुमच्या बुद्धीची क्षमता वाढवलेली आहे. बुद्धीला तुम्ही काय केलेलं आहे, घासून तेज केलेला आहे. तेव्हा हे तुम्हाला आज कळायला लागलंय, नाही तर हे नव्या माणसाला कळणार नाही. बरोबर आहे. चला मग आता ब्रह्माचे अज्ञान ब्रह्माच्या ठिकाणी कधीपासून आहे असा विचार करू लागलो तर ब्रह्माच्या उत्पत्तीपासून आहे. बोललो की नाही बोललो मी, आहे ना. असे म्हणता या वयाचे नाही का, ब्रह्मा अनादि आहे म्हणून त्यावरील कल्पित अज्ञानही अनादीच मानले पाहिजे. मग त्या दोघांच्या कल्पित संबंधापासून उत्पन्न होणारे जीवेश्वर भावही कसे आहेत, झालं का. ब्रह्म काय, त्याच्यावर उभं राहिलेलं अज्ञान कसं, त्याच्यावर असणारे जीव भाव आणि ईश्वर भाव हे पण कसे आहेत. पहिल्यांदा 3 पदार्थ तुम्हाला सांगितले होते ना. काय सांगितले होते, ब्रह्म, जीव आणि काय माया, अज्ञान किंवा संसार सृष्टी जे काय असेल ते. हे सगळे तिन्ही पदार्थ अनादि आहेत. बरोबर आहे. ही अनादि तिन्ही पदार्थांच्या अज्ञानाची सिद्धी आपण केली. अज्ञानाचा आश्रय कोण, ब्रह्म आहे. ज्याची उत्पत्ती, रज्जूचं अज्ञान रज्जूवर असतं कधीपासून, रज्जूच्या उत्पत्तीपासून. बरोबर आहे. मग रज्जूवरचं अज्ञान रज्जूच्या उत्पत्तीपासून असेल तर ब्रह्मावर असलेलं अज्ञान किती काळापासून असेल, तर ब्रह्माची उत्पत्तीपासून असं म्हणता येतं का, नाही. कारण ब्रह्माची उत्पत्ती होतच नाही. बरोबर आहे ना. तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते स्वयंभू आईते केले न हो. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही काय कोणाचे, ईश्वराला उत्पन्न करणारे आहोत, पण आम्ही स्वतः स्वयंभू आहोत. आमचा कोणी जनक नाही. बरोबर आहे. आणि आम्ही स्वयंभू आहे, दुसऱ्यांनी कोणी आम्हाला जन्म दिलेला केलेला आहे असं नाही. हे या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात.
तेच या ठिकाणी ब्रह्म हे काय आहे, हे कधीही उत्पन्न झालेलं नाही. मग उत्पन्न झालेलं नाही, त्याचा आधी नाही, तर ब्रह्म अनादी आहे. मग त्याच्यावर राहिलेलं अज्ञान पण अनादी आहे. मग त्याच्यावर उत्पन्न झालेला काय, संसारही अनादी आहे, ईश्वरही अनादी आहे, जीवभावही अनादी आहे. हे सगळे काय झाले, अनादी आले. झालं. चला पुढे. जीवेश्वर भावही अनादी म्हटलं. इथपर्यंत आलो आपण काय वाचस्पती मिश्राचं मत, त्याच्यानंतर मूळ स्वाश्रया स्वाविषया ह्या पक्षाचं मत पाहिलं, त्याचं खंडन केलं, निर्णय केला.